श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 6वे पर्व अंशावतरण पर्व वाचायला सुरुवात करूया. शौनक म्हणाले, हे सूतनंदना, भृगुवंशापासून सुरुवात करून तू मला एक बहुमोल आख्यान सद्यंत सांगितलेस, त्यामुळे मी तुझवर फार संतुष्ट झालो आहे. आता तुला माझी आणखी एक विनंती आहे. महर्षी व्यासांनी कथन केलेल्या ज्या कथा तुला माहीत असतील त्या कथा तू मला फिरून एकदा सविस्ताराने सांग. जन्मेजयाने आरंभिलेल्या त्या दुस्तर सर्पसत्रामध्ये एक यज्ञक्रिया संपून दुसरी सुरू होण्यापूर्वी मध्यंतरी जो विश्रांतीचा काळ असतो, त्या काळात प्रतिष्ठित सदस्यांच्या सभेमध्ये ज्या रमणीय कथांचा विषय निघालेला होता त्या तुझपासून श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. तरी हे सूतपुत्रा, त्या कथा जशाच्या तशा तू आम्हाला सांग. सौती म्हणाला, सर्पसत्रामध्ये 2 यज्ञक्रियांमधील विश्रांतीच्या काळात वेदांमध्ये असलेल्या कथा ब्राह्मणांनी सांगितल्या आणि स्वतः व्यास महर्षींनी तर अतिशय अद्भुत असे भारत नावाचे अप्रतिम आख्यान सांगितले. शौनक म्हणाले, पांडवांच्या कीर्तीची ध्वजा फडकविणारे जे महाभारत नामक आख्यान जन्मेजयाने आग्रह धरल्यामुळे यज्ञक्रियांच्या मध्यंतरीच्या काळात व्यास महर्षींनी वैशंपायनांकडून पद्धतशीरपणे सांगितले होते. महाभारताची ती पवित्र कथा यथाविध श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून सुसंस्कृत व प्रतिष्ठित अशा व्यास महर्षींच्या मनोरूप महासागरातून निर्माण झालेली व बहुमोल रत्नांप्रमाणे रमणीय असलेली कथा हे श्रेष्ठ सूतनंदना, तू आम्हाला आता कथन कर. सौती म्हणाला, वा, फारच चांगला योग आहे. कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी रचलेल्या महाभारत नामक अत्युत्कृष्ट आख्यान मी आपणास अगदी सुरुवातीपासून सांगतो. हे विप्रश्रेष्ठ, मी हे आख्यान सांगत असता ते आपण सद्यंत श्रवण करावे. असले रमणीय आख्यान सांगताना मलाही मोठा उत्साह वाटत आहे. सौती म्हणाला, सर्पसत्रासाठी जन्मेजयाचे विधिपूर्वक दीक्षा घेतली आहे हे कळताच प्रज्ञावंत कृष्णद्वैपायन महर्षींचे तेथे आगमन झाले. सत्यवती कुमारी असतानाच यमुना नदीतील एका द्वीपामध्ये शक्तीच्या पराशर नामक पुत्रापासून तिच्या पोटी पांडवांचे पितामह व्यास महर्षी जन्माला आले. जन्म होता क्षणीच अतुल कीर्तीच्या त्या महर्षींचा देह एकाएकी थोरावला आणि त्यांना सर्व वेदांचे ज्ञान अवगत झाले. इतकेच नाही तर वेदांबरोबर सर्व वेदांगांचे व इतिहासांचेही ज्ञान त्यांना उपजतच प्राप्त झाले. तपश्चर्या, वेदाध्ययन, व्रताचरण, उपवास, संतती आणि यज्ञ इत्यादिकांच्या योगे देखील जे सहसा कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही असे आत्मतत्वही त्यांनी जन्मतःच आत्मसात केले. वेदवेत्या प्रज्ञावंतांमध्ये अग्रेसर असलेल्या निरुपाधिक आणि सोपाधिक ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या त्या क्रांतदर्शी, सत्यव्रत व पवित्र महर्षी व्यासांनी एका वेदाचे 4 वेगवेगळे विभाग केले. त्या धवलकीर्तीच्या यशस्वी व्यास महर्षींनी शंतनूचा वंश खंडित होऊ नये म्हणून पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर यांची उत्पत्ती केली. असे हे व्यास महर्षी वेदांमध्ये आणि वेदांगामध्ये पारंगत असलेल्या आपल्या शिष्यांसमवेत
जन्मेजय राजर्षींच्या यज्ञसभेमध्ये प्रविष्ट झाले असता अनेक देवांच्या परिवारात बसलेल्या इंद्राप्रमाणे अनेक सदस्यांच्या विविध देशांच्या मूर्धाभिषिक्त राजांच्या आणि ब्रह्मदेवांसमान असलेल्या कुशल ऋत्विजांचा परिवारामध्ये याज्ञिक आस्तरणावर बसलेल्या जन्मेजय राजा त्यांच्या दृष्टीस पडला. व्यास महर्षी यज्ञसभेत उपस्थित झालेले दिसताच तो भरतकुलाग्रणी जन्मेजय राजा आपल्या परिवारासह त्यांना मोठ्या प्रीतीने सामोरा गेला. इंद्र बृहस्पतीसाठी आसन मांडतो त्याप्रमाणे सदस्यांच्या सूचनेवरून जन्मेजयाने व्यास महर्षींसाठी सुवर्णाचे आसन मांडले. देव आणि ऋषी ज्यांचे नित्यपूजन करीत असतात असे ते वरद व्यास महर्षी त्या कांचनाच्या आसनावर बसल्यावर जन्मेजय राजाने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे त्यांची पूजा केली. नंतर त्या पूर्वजार्ह पितामह महर्षी व्यासांना जन्मेजयाने पाद्य, आचमनीय, अर्घ्य व धेनू विधीप्रमाणे समर्पित केली. पांडव कुलोत्पन्न जन्मेजय नृपतीने अर्पण केलेल्या पूजेचा स्वीकार करून व्यास महर्षी संतुष्ट झाले. धेनू ही अवध्य असल्यामुळे तिला मात्र त्यांनी जाण्यास अनुज्ञा दिली. मोठ्या प्रीतीने पितामह महर्षी व्यासांची पूजा केल्यावर जन्मेजय संतुष्ट मनाने त्यांच्या समीप बसला आणि त्याने त्यांच्या कुलाची चौकशी केली. यज्ञसभेतील सदस्यांनी पूजा केल्यानंतर व्यास महर्षींनी आपले कुशल त्याला कळविले आणि सदस्यांचीही त्यांची उलट पूजा केली. नंतर समस्त सदस्यांच्या परिवारामध्ये असलेल्या त्या जन्मेजय राजाने हात जोडून व्यास महर्षींना म्हटले, महर्षे, कौरवांना आणि पांडवांना आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. आपण त्यांचे चरित्र सांगावे अशी माझी इच्छा आहे. ज्यांच्या आचरणात खोड काढण्यासारखे काहीही नव्हते अशा आमच्या त्या प्रपितामहांची मने इतकी कशी बिघडून गेली, त्यांच्यामध्ये इतके पराकाष्ठेचे वितुष्ट कसे निर्माण झाले आणि अखिल जगाचा विनाश घडवून आणणारे ते भीषण युद्ध त्यांच्यामध्ये कसे झाले ते आपण मला इत्थंभूत साध्यंत सांगावे. सौती म्हणाला, जन्मेजयाची ती विनंती ऐकताच जवळ बसलेल्या आपल्या वैशंपायन नामक शिष्याला महर्षींनी आज्ञा केली. व्यास महर्षी म्हणाले, कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये वितुष्ट कसे आले याविषयी माझ्याकडून जो वृत्तांत तू पूर्वी ऐकला आहेस तो समग्र वृत्तांत या जन्मेजय राजाला तू कथन कर. आपल्या गुरुची अशी आज्ञा झाल्यामुळे त्या द्विजश्रेष्ठ वैशंपायनाने कौरवांमध्ये व पांडवांमध्ये सर्व संहारक वैर कसे निर्माण झाले याचा सारा पुरातन इतिहास जन्मेजय राजाला, यज्ञमंडपातील सदस्यांना आणि तेथे जमलेल्या सर्व राजांना सांगितला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.